नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी सदैव प्रार्थना करते मी देवांपाशी। आज आपण बनवूयात डाळ खिचडी। त्याच्यासाठी बघा मी इथं कोपनचे राशनचे तांदूळ घेतले तर 2 वाट्या ह्या वाटीनी हे बघा भिजवून घेतले तर म्हणजे लगेच भिजवून घेतलेत। आणि 1 वाटी डाळ घेतली मुगाची सालटेवाली नाही का डाळ खिचडी बनवण्यासाठी। तर बघा आता आपण शिजू घालू, गॅस ऑन करू, डाळ ते टाकून घेऊन शिजू घालायची। छान अशी मस्त एकदम पहिले त्याला काही नाही नुसतं शिजून घ्यावं लागते डाळ आणि तांदूळ पाणी टाकून। एका हाताने मोबाईल पकडायचा म्हणलं खूप हे होते बघा। तांदूळ टाकून आपण त्याच्यामध्ये राशनचे तांदूळ हे चांगले स्वच्छ धुवून घेतले तर आणि हळद आणि मीठ घालून हळद घातली 1 चमचा, मीठ आता पाण्यानुसार टाकते। बघा हे तांब्याने टाकले, थोडं कमी तांब्याभर पाणी व्यवस्थित असं मिक्स करून आता आपण याला मीठ टाकू, साधारण 1 चमचा मीठ टाकू। नंतर पुन्हा आणखी टेस्ट बघून टाकू पण शिजण्याकरिता। आता आपण झाकण लावून शिजायला ठेवू, शिजल्याच्या नंतर दाखवते मी तुम्हाला। बघा मैत्रिणींनो, आपले डाळ आणि तांदूळ शिजवून तयार झालेले आहेत। आता आपण फोडणीसाठी बघा काय काय घेतले। कढीपत्त्याची पानं घेतलेत 5-6 आणि टमाटर चिरून घेतले आणि इकडं कोथिंबीर घेतली। हे टाकू आपण फोडणीला। अशी घेतली मोहरी टाकून लागली तडतड करायला, जिरे टाकून घेतले, भरपूर मोहरी जिरे घालायचे, टेस्ट छान येते। कढीपत्त्याचे पानं घातले, होऊन द्यायचं त्याला चांगले। इकडे बघा इकडे घातली आता मच्छी फोडणी घालायची, त्यासाठी टमाटर कांदा जिरे मोहरीची फोडणी घालून घेतली। याच्यामध्ये पण बघू शकतो फ्राय मच्छी करायची, ही फ्राय मच्छी आपली इकडं। त्याला आपला मसाला लागला तरी भाजायला। आजकाल सगळ्यालाच येतं पण तरी पण आपल्याला जे येतं ते आपण दाखवायचं बनवून। मी तर खूप व्हिडिओ बघितले, काही नाही कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं नवीन काहीतरी। बघा आपण असं करतो मग अशी आपली चूक होती। असं बघा आता टमाटर भाजले, पावसाची खिचडी चांगली लागते, गरम गरम टाकून घेऊ आपण गरम गरम छान लागते साजूक तूप घालून। थोडी लाल मिरची पावडर पण तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही टाकू शकतात नाही का, थोडी किंचित अशी आवडत असली तर। मॅगी मसाला असला तर खूप भारी लागते आणखी। बघा मीठ टाकून घेऊ आपण, आता कोथिंबीर टाकू, कोथिंबीर टाकून घेतले तर मीठ टाकून घेऊ, 1-1.5 चमचे टाकले ह्या छोट्या चमच्याने, व्यवस्थित असे हलवून घेऊ आपण। बघा किती मस्त अशी झाली खिचडी। या तुम्ही खिचडी खायला आल्यावर तुम्हाला नक्की बनवून खाऊ घालीन। अशी झाली आपली खिचडी, मी टेस्ट करून बघते खाली घेऊन। बरोबर आहे, थोडं हां थोडं घालावं लागतं।
बघा अशी झाली आपली डाळ खिचडी. इकडे आपली मटकी फ्राय व्हायली आता. त्याला पण तसंच तिखट मीठ सगळं टाकून घ्यायचं. छान लागते अशी. तिखट मीठ टाकतो तिला. बघा खिचडी आपली अशी झालेली आहे. कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. लाईक शेअर सबस्क्राईब करा.